पहिल्यांदा महिलांना आरक्षण देणारं राज्य म्हणजे तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे एक. त्यावेळीस माननीय मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार होते. त्यांच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यावेळीस चर्चेमध्ये अनेक मतभेद झाले, पण आदरणीय पवार साहेबांनी सगळ्यांची मनधरणी करून सगळ्यांना कन्व्हिन्स करून एक मताने या देशामध्ये महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि इम्प्लिमेंट देखील केलं. मागच्या आठवड्यामध्ये या बऱ्याचशा भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या आणि मित्रपक्षाच्या अनेक महिला आपल्या लॉबीमध्ये भेटल्या, कारण का त्या बॅल्कनीमध्ये ही सगळी प्रक्रिया बघायला आल्या होत्या. आणि त्यातली प्रत्येक महिला मला म्हणाली की आम्ही आदरणीय पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळाली, आम्ही निर्णय प्रक्रियेत आलो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक गैरसमज सगळ्यांचाच झालेला आहे आणि मी खूप विनम्रपणे हे बोलू इच्छिते की थोडंसं कन्फ्युजन हे काही लोकांच्या मनात झालेलं दिसतंय मला, आणि हे मी खूप विनम्रपणे म्हणते की ज्या नारी शक्ती वंदन अभियानचा जो निर्णय घेतला तो निर्णय 20 सप्टेंबर 2023 लोकसभेमध्ये एक मताने पास झालेला. मी रिपीट करते, नारी शक्ती वंदन अभियान 20 सप्टेंबर 2023 एक मताने लोकसभेत पास झाला, 21 तारखेला राज्यसभेत पास झाला आणि 28 सप्टेंबर 2023 प्रेसिडेंटनी तो नोटिफाय केला. म्हणजे नारी शक्ती वंदन अभियान हे बिल युनॅनिमसली एक मताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024च्या लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं. आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा. 543मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या. आम्ही पूर्ण त्याच्यासाठी तयार आहोत. आमचा आग्रह आहे, आज आणि उद्या नाही, कालच हे करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचं आहे की जर 2023 आम्ही बिल पास केलं आहे तर आपण आता 2026 आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाले हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33%च्या आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलं आहे आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आणि विधेयक पास झालं, सर्वानुमते पास झालेलं होतं, त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी बराच कालावधी लागणार होता. आणि त्यावेळेलाच डिलिमिटेशन सुद्धा करण्यात येईल किंवा जनगणना झाल्यावर हे लागू होईल हे त्यावेळेला 2023 सांगितलं गेलेलं होतं. मग आता विरोध का करतायत? विरोध नाही, 2 गोष्टी आहेत. माननीय मुख्यमंत्री त्या डिबेटमध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते. आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला, कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यावेळेस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस ह्या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला? तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही?
तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाईम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधारसारखा मोठा कार्यक्रम हा देश घडवू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले, क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं? सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिलांच्या ज्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी आहेत. सगळीकडे विशाखा कमिटी आहे का? हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्त्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आत्ता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी? आता ती जागा रिक्त आहे, म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का? माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का? देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे, पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस ह्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का हो? मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या, आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक, ही लोकशाही आहे. पत्रकार परिषदेवरला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी युपीएला एक दाखला देत असं म्हटलेलं आहे, 29ला महिला आरक्षण लागू झालं असतं, मात्र डिलिमिटेशन लागू झालं नसतं असं माझं म्हणणं आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध तुम्ही केला 29ला लागू होणार म्हणून. ते जुना दाखला देत म्हणतात लागू होणारच. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आत्तापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आत्तापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशनमध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. आणखीन एक थोडंसं क्रोनॉलॉजीमध्ये तुम्हाला परत मागे नेते. आम्हाला जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की 50% सीट्स आम्ही प्रत्येक राज्यात वाढवणार. मग त्याचं काय झालं? ते बिलात का नाही आलं? एवढं तुम्ही सेशन बोलवलं, सेशनच्या आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या का नाही बिलात आल्या? एवढं सेशन बोलवलं, त्याच्या आधी मीटिंग्स घेतल्या सगळ्या विरोधी पक्षाबरोबर. इथे एक वेस्ट एशियामध्ये क्रायसिस चाललंय, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर रोज दाखवत आहेत की आपल्याच एका बोटीवर अटॅक झाला, आपले लोक जगभरात अडकले, तिथे बॉम्ब फुटतोय. अरे चाललंय का? एकीकडे 4 इलेक्शन चालली आहेत, एकीकडे तेलाचा भाव कुठपर्यंत पोचलाय, गगनाला टेकतो, आणि तुम्ही महिला आरक्षण आणून त्याच्यात प्लॅनिंग पण नाही, न डिलिमिटेशन न कास्ट सेन्सेस, ह्याच्यावर कुठली चर्चा नाही. अखिलेश यादवजी जेव्हा ओबीसीची मागणी केली, कुठे उत्तर होतं भारत सरकारकडे? उत्तरच नव्हतं. प्रियांका गांधी बोलल्या, अखिलेश यादव बोलले, डिम्पल यादव बोलले, अमोल दादा बोलले, आपले भास्कर सर बोलले, बगरे सर, कुठे होती यांची सगळ्यांची उत्तरं? ते 5 राज्यांमध्ये निवडणुका आहे, बरोबर जसं तुम्ही म्हणताय की ते टायमिंग यांनी सांगलं. नाही कसा क्या पाया? माझा प्रश्न पुढचा आहे. प्रश्न असा आहे की आता हे विधेयक जेव्हा पडलेलं आहे, तर आता विरोधकांची प्रतिमा या 5 राज्यांमध्ये महिला विरोधी करण्यामध्ये, म्हणजे त्यांनी जे जाळं रचलं त्या जाळ्यामध्ये विरोधक आयते सापडले असं तुम्हाला नाही का वाटतं? अजिबात मला वाटत नाही, कारण का आमचा महिला आरक्षणाला विरोधच नाही आहे. ते बिल पास झालेलं आहे. तुम्ही काय प्रश्न विचारताय माहिती आहे का? की मी 12वीला आहे
आणि तुम्ही मला सांगताय ताई तुमचं तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसले नाही. अहो मी 12वीला कशी पोचले असते जर 10वीची परीक्षा दिली नसती तर. पण ह्या सगळ्या- महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. महिला आरक्षणाचं बिल 2023 मध्ये पास 1 मतांनी झालेलं आहे. म्हणजे मी 10वी पास झाल्याशिवाय मी 12वीत कशी जाईन असं मी अजिबात म्हणत नाही. ओपन चॅलेंज असं मी म्हणत नाही. नाही. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाही आहे ना. बिल पास झाल्या. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वीत पास. अरे काय विषयच नाही ना. कारण का डिबेटच नाही आहे. जर माननीय मुख्यमंत्री मला म्हणाले तुमचा महिला विरोध आहे, मी म्हणेन अहो आम्हीच एकमताने बिल पास केलं, तुमच्याच सरकारने आमचे आभार मानले बिल पास करताना. जरा डिबेट ते महिला आरक्षणाचा बिलचा विषयच नाही आहे. विषय फक्त डिलिमिटेशन बद्दल सीमित आहे. कशी महिला विरोधात सांगा ना मला. अरे नाही कुठलं काय, एवढं जर असतं तर विधेयक पडलं असतं का. एवढी तयारी का नाही केली मग सरकारने. त्यांच्या अलायन्सला विचारा ना, मला कशाला. आणि ऑन रेकॉर्ड नका विचारू, ऑफ रेकॉर्ड विचार. ऑन रेकॉर्ड बोललं ते एजन्सीज एकदम ऍक्टिव्ह होती. हा आंदोलन जनआंदोलन उभारणार, सगळ्या महिलांमध्ये या संदर्भात जनजागृती करणार आहेत की कशा पद्धतीने विरोधकांनी एकमताने मला मनापासून आनंद आहे. जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस. जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात. मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय. आणि कशावर, म्हणजे जो विषयच नाही आहे त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम. हो ही लोकशाही आहे. प्रत्येकाला काय पण बोलायचा अधिकार आहे. आपण त्या गोष्टीला वास्तवतेपासून दूर असेल तर काय करू शकतं माणूस. म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की जे विधेयक पास झालंय ते मूल 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. तुम्ही परत कुठे त्या 10वीच्या परीक्षेला बसवताय. जे पास झाले ते झाले ना. काही डिलिमिटेशनचा जो मुद्दा आहे, जेव्हा तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, तेव्हा महापालिकेच्या प्रभाग रचनेचा देखील विषय आला होता. तेव्हा भाजपने विरोध केला होता. तुमचं म्हणणं येत होतं की सेन्सिसच्या आधारे, म्हणजे आता पॉप्युलेशन तर वाढलं आहे तर प्रभाग रचना देखील वाढल्या गेल्या पाहिजे होता. मात्र त्याला भाजपने विरोध केला होता, ज्याने विरोधक होते. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या दुटप्पीपणाची सवय झालेली आहे. मी पार्लमेंटमध्ये रोज बघते ते, तर मला काही नवीन वाटत नाही. एक दुसरा, तुम्ही हा पुण्याचा विषय काढलाच आहे म्हणून एक सांगते. मला एक सांगा, डिलिमिटेशनबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर दाखवलेली बातमी आहे की किती विरोध केला होता. दत्ता धनकवडेचं उदाहरण मी तुम्हाला नाव घेऊन देते. दत्ता धनकवडेंच्या वॉर्डमध्ये दत्ता धनकवडेंनी तुमच्या चॅनलवर किती विरोध केला होता डिलिमिटेशनला. पुण्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं होतं की पाहिजे तसे वॉर्ड ह्यांनी पाहिजे तसे फोडले, त्याला काही नियम कायदा लागू झालेला नाही. सगळे कोर्टात गेले, कुणाला न्याय मिळाला. आणि फक्त पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक उदाहरण मी तुम्हाला देते. अशी राज्यात देशात उदाहरणं आहेत. आणि जर सगळेच लोक विरोधात आहेत, आम्ही चर्चेला बसायला तयार होतो. आजही आमचं म्हणणं आहे आज सेशन बोलवा, आम्ही सगळे कामं सोडून जातो दिल्लीला. 543 मध्ये करून टाका ना अंमलबजावणी. प्रॉब्लेम काय. सभागृहात विरोध झाला. आपण म्हणावं तसं जसं दक्षिणेकडच्या राज्यांनी विरोध केला किंवा स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्यांनी, तसं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं तसा विरोध दिसला नाही. सभागृहात झाला नाही त्यांच्याकडे अहो पण त्यांच्याकडे इलेक्शन चालू आहे, माहोलच वेगळा आहे आपलं. आणि आम्हाला माहिती होतं ना डिलिमिटेशन पासच होणार नाही. आणि महिलांचं बिल आम्ही पास केलंय ना. ते झालं, पण महाराष्ट्रातले प्रादेशिक हो, पण पक्ष उतरलेच नाही. काही गरजच नव्हती. काही का डिलिमिटेशनला गरज नव्हती, कारण का आम्हाला माहिती होतं आम्ही बिल पाडणार आहे. केंद्र सरकार
आम्हाला गॅरंटी होती त्याची. तुमच्या सगळ्या दिल्लीच्या पत्रकारांना विचारा, मी किती दिवस त्यांना सांगते बिल पास होणार नाही, विचारा सगळ्यांना. कारण का नंबर्स जुळूनच येत नव्हते. मी 24 तास आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या पत्रकारांना सांगितलं होतं की आजपासून 24 तासांनी बघा हे बिल पास होत नाही. आणि त्याला अनेक कारणं आहेत आणि भारतीय जनता पक्षातल्याही वरिष्ठ नेत्यांना ती सगळी माहिती आहे. मला काय त्या तुतू मैमेत पडायचं नाही आता, कारण का विषय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी महिला आरक्षण विरोधकांचे हत्यारे आहात असं वाक्य मुख्यमंत्र्यांनी वापरलं. काय? विरोधक हे महिला आरक्षण विधेयकाचे हत्यारे आहेत. त्यांनी 70 कोटी हा आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा शब्द आहे. परवा माननीय आदरणीय प्रधानमंत्री हे बोलले, कदाचित तोच कोट माननीय मुख्यमंत्र्यांनी केला असेल. ही लोकशाही आहे यार, दिल बडा रखो. लोकशाहीमध्ये जसं आपल्याला बोलायची ताकद आहे तशी ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. पण माननीय मुख्यमंत्र्यांकडून मला जास्त अपेक्षा होत्या, कारण का ते खूप म्हणजे सुशिक्षित आणि हुशार आणि खूप वाचन करतात ते. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडून अटॅकची अपेक्षा थोडीशी वेगळी होती. कारण महिला विरोधी आम्ही आहोत किंवा ते दिल्लीवरनं ब्रीफिंग जे सगळ्यांनाच NDAमध्ये दिलेलं आहे त्याच्यात जी नोट असते, कारण का ते एक दिल्लीचं आहे की ते स्वतःचे पक्षाचे लोक आणि मित्रपक्षांना एक टाईप नोट पाठवतात. सगळ्यांची भाषणं त्याच फॉर्मॅटमध्ये आले, एका सुरात, एका स्वरात, एका शब्दात ते सगळे बोलतात. त्यामुळे कदाचित, कारण का मला देवेंद्रजी खूप अभ्यासू नेतृत्व आहे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे 23मध्ये पास झालं आहे हे देवेंद्रजींना 2000% माहिती आहे. पण कदाचित दिल्लीवरनं जे नोट्स आले असतील, जे प्रेशर आलं असेल की नाही पक्षाची आता हीच लाईन आहे ती चालवा, त्याच्यामुळे कदाचित त्यांच्यावर हे प्रेशर येऊ शकतं. 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला आणि जो उत्सव तुम्ही साजरा केला तो महात्मा फुलेंच्या विचारांना तिलांजली देणारा होता असं वाक्य आहे. कोणीतरी ड्राफ्ट ठीक आहे ना, ते बघा लोकशाही आहे, आमच्यासाठी लोकशाही, त्याच्यामुळे त्यांचा बोलायचा अधिकार आहे. ते आणखीन एक गोष्ट जी माझ्या फोनवर आली त्याच्यात ते असं म्हणाले की सगळी महत्त्वाची पदं ही काँग्रेस पक्षाने कधीच दिलेली नाही महिलांना, असा एक आरोप झाला असं मला वाटतं प्रेसमध्ये. नाही, मी एक लिस्ट तुम्हाला वाचून दाखवते ना. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी, महिला. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. परत सांगते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फर्स्ट इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रेसिडेंट ऑफ इंडिया फर्स्ट प्रतिभाताई पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. लोकसभा स्पीकर पहिली मिसेस मीरा कुमार, इंडियन नॅशनल काँग्रेस. पहिली महिला मुख्यमंत्री, इंडियन नॅशनल काँग्रेस, सुचेता कृपलानी. पहिली गव्हर्नर महिला, सरोजिनी नायडू, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर सिनियर काँग्रेस फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ UN जनरल असेंब्ली, इंडियन नॅशनल काँग्रेस, विजया लक्ष्मी पंडित. प्रॉमिनंट रोल इन क्विट इंडिया मूवमेंट, अरुणा आसिफ अली, महिला. थांबा, त्याच्यात अजून एक माहिती देते. फर्स्ट विमेन्स प्रेसिडेंट, इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲनी बेसेंट. फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट, सरोजिनी नायडू. फर्स्ट वुमन प्रेसिडेंट आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, महिला, इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. लॉंगेस्ट सर्विंग महिला प्रेसिडेंट एका पक्षाची, इंडियन नॅशनल काँग्रेस, सोनिया गांधीजी. अजून महिलांची नावं पाहिजे. हे सगळे निर्णय प्रक्रियेत डिसिजन मेकिंग, काँग्रेस पार्टी अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ इंडिया, मंत्र्या, गव्हर्नर, अजून काय पाहिजे, चीफ मिनिस्टर, UN असेंब्ली. ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्त्वाचे निर्णय असतात हेच तर नेतात ना निर्णय. यात सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं, या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या, पदं आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केलेली आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला. आत्ता आपण युद्धात आहोत, जग युद्धात आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करायची ताकद ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी करून दाखवली. बांगलादेश हा इंदिराजींनीच केला. ही ती महिलांची ताकद आहे. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून देशामध्ये नाही जगामध्ये प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची लेक म्हणून तो अभिमान आपल्याला असला पाहिजे.
या सगळ्या गोष्टी कदाचित भारतीय जनता पक्षाला सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया झाला असेल, असं होऊ शकतं. त्याच्यात काही गैर नाही, हे राजनीती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी चालतात. प्रधानमंत्री भाषण देतात आहेत सगळीकडे, या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदा होतात. हो ठीक आहे ना, त्यांनी यंत्रणा चालवली आहे दिल्लीवरनं, सगळ्यांना सांगितलंय करा. ठीक आहे ना, व्हॉट इज रॉंग विथ इट? लोकशाहीमध्ये थोडंसं आंदोलन वगैरे. आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय. हां, आणखीन एक माननीय मुख्यमंत्री म्हणले, ते म्हणजे माझ्या फोनवरचं मी सांगते, जे काय पार्ट्समध्ये मी पूर्ण नाही त्यांचं बघितलं, पण 2-4 महत्त्वाचे मुद्दे जे ऐकलेले, हे महिला प्रक्रिया, मी त्याला डिटेल त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि फॅक्च्युअल. माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की पक्षामध्ये 33%, आता जर एवढंच भारतीय जनता पक्षाला महिलांच्या न्याय द्यायचा आहे तर 50% सीट त्यांनी भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेत 50% द्या, 33 कशाला, 50% सीट द्यावा. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की असं करणं शक्य नाही आहे, कारण तृणमूल काँग्रेस करू शकते, ममता बॅनर्जी करू शकतात, तर भारतीय जनता पक्ष पण करू शकते ना. कळला हा विषय? कळला ना तुम्हाला? 33% आरक्षण आम्हाला उगाच नाही म्हणण्यापेक्षा पार्टी विदिन पार्टी द्या तुम्ही. एवढं त्यांचं आंदोलन वगैरे करायचं आहे तर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स म्हणले की विरोधात दुसरं कोणी असेल तर अडचण काय फरक पडतो, एकदा आपण एक मोठा सोशल चेंज करायचा निर्णय, जो होगा सो होगा, सत्ता गेली तरी चालेल, पण आम्ही आमच्या भारतातल्या महिलांना संधी देणार, कम व्हॉट मे. काय हरकत आहे ती लाईन घ्यायला? सगळ्याच पक्षांनी घ्यावी, माझं काय म्हणणं नाही. मागणी करायला आम्ही 33% आरक्षण महिलांसाठी ऑलरेडी पास केलेलं आहे. त्याची आम्ही सत्तेत असतो तर आत्तापर्यंत अंमलबजावणी करून आम्ही कामाला लागलो असतो. कुठल्या सिच्युएशनमध्ये सगळ्या विरोधकांचं एकमत होईल आणि महिला आरक्षण हे 2029 ला लागू होईल? आमचं काय पॅरामीटर असतील असं तुमचं म्हणणं आहे? आमचं ऑलरेडी एकमत आहे. आम्ही 2023 मध्ये बिल पास केलेलं आहे. मी पुन्हा सांगते, प्लीज कन्फ्यूज होऊ नका. सिंपल आहे. मूल 12वीत आहे, तुम्ही 10वी पास झालं का नाही प्रश्न विचारताय. 10वी पास झाल्याशिवाय मूल 12वीत जाणार कसं? तसंच 2023 मध्ये आम्ही महिला आरक्षण बिल एक मताने आम्ही सगळ्यांनी हे पास केलेलं आहे. अंमलबजावणी करायचा अधिकार हा सरकार आणि इलेक्शन कमिशनचा असतो, त्यांनी तो तातडीने करावा. आम्ही त्या दिवशीही विनंती केली होती, आज नोटिफाय करून 543 मध्ये करून टाका. इट्स ऑलरेडी डन. का सरकार निर्णय घेत नाही मला कळत नाही आहे. तो बॉल इज नॉट इन आवर कोर्ट, बॉल इज इन गव्हर्नमेंट्स कोर्ट. त्याच्यामुळे जेव्हा हे आंदोलन करताय, मला ते आंदोलन महिलांच्या बाजूनी नाही आहे, ते डिलिमिटेशनमध्ये सीट वाढवत नाही आहे, त्याच्यात त्यांचं 2/3 झालं तर मग ते संविधान बदलत शकतील. अब की बार 400 बार बदलेंगे संविधान, हे त्याच्या मागचं मोठं षडयंत्र आहे. त्या सीट्स वाढवण्याच्या मागचं हे षडयंत्र आहे. ह्याच्यात आमच्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या मेरिटवर असणाऱ्या महिला आरक्षणाच्या बिलचा काही संबंध नाही, कारण का ते बिल ऑलरेडी पास झाले. RBIच्या गव्हर्नरचा आणि आम्ही विरोध करायचा संबंध कुठे? कोणी कधी केलाय RBIच्या गव्हर्नरचा? उलट बरं झालं तुम्ही हा प्रश्न वेधला. मला आश्चर्य वाटतंय माननीय देवेंद्रजी हे कसं बोलले, कारण का देवेंद्रजींना नक्कीच माहिती आहे की त्यांच्या सरकारच्या काळात अनेक RBIच्या गव्हर्नरनी राजीनामे दिलेत. कोणी त्यांना जा म्हणून म्हणलेलं नाही, राजीनामे दिलेत, कारण का पॉलिसी पॅरालिसिस हा आरोप मी करत नाही आहे, हा गव्हर्नरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की माननीय मुख्यमंत्री असं कसं म्हणाले, कारण का RBI गव्हर्नर आफ्टर गव्हर्नरांनी राजीनामा या सरकारमध्ये दिला आहे, आम्ही कधी मागितलेला नाही. एक, ज्युडिशरीबद्दल आमच्याकडून कधीही चुकीचं वर्तन झालेलं नाही. आमची एवढीच मागणी की ज्या जजच्या घरामध्ये नोटा सापडल्या त्याच्यावर या सरकारने काय ॲक्शन घेतली, एवढीच आमची मागणी, जी फक्त आमची नाही आहे, सामान्य जनतेची मागणी आहे. आणि तिसरं, तुम्ही जे इलेक्शन कमिशनचं म्हणताय, इलेक्शन कमिशनचा सगळ्यात मोठा विक्टिम महाराष्ट्र आहे.
ज्या पद्धतीने 2 पक्ष फोडले, कागदपत्र आमच्या बाजूनी असताना, अहो बाळासाहेब ठाकरे हयात असताना ज्या पक्षाची स्थापना त्यांनी केली, हयात असताना माझ्यानंतर हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे बसणार हे त्यांनी सांगितलेलं असताना, उद्धवजींना त्या पदावर बसून बाळासाहेब जायच्या आधी हा निर्णय झालेला असताना, ज्या पद्धतीने जो पक्ष उद्धवजींकडून काढून घेतला, ती केस मी पाहिली ना. आणि आमचंच बघा ना, आदरणीय पवारसाहेब स्वतः संस्थापक आहेत, सगळे कागदपत्र आमच्या बाजूने आहेत. असं असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विभाजणी केली, 2 पक्ष केले. 2 पक्ष करत असताना चिन्ह त्यांना ज्यांनी पक्षांनी स्थापना केली त्याला रस्त्यावर टाकला.